जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। जैन धर्माची दीक्षा घेणाऱ्या रितिकाबेन या युवतीची मास्क ग्रुप तर्फे भव्य मिरवणूक। येथील रितिकाबेन मेहता वय वर्ष 23 या युवतीने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। तिला पालिताना गुजरात येथे 25 मे रोजी दीक्षा दिली जाणार आहे। गुरुवारी शहरातून रितिकाबेन हिची मास्क ग्रुप संचलित वैशाली व विलास पारेकर महावीर आरोग्य सेवा केंद्रातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली। कोल्हापूर वेस ते दोशी यांच्या गोडाऊन पर्यंत दुचाकी रॅली काढल्यानंतर बस स्थानकापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तिच्या समवेत वडील राजेंद्र मेहता, आई शेफाली मेहता व बंधू सुजल मेहता उपस्थित होते। मिरवणूक मार्गावर श्वेतांबर जैन समाजाच्या नागरिकांनी फुलांची उधळण करून तिचे स्वागत केलं। मिरवणूक गुरुवारी पेठेतील चंद्रप्रभू बावनजिनालय येथे आल्यावर कमळाच्या प्रतिकृतीमध्ये उभारून रितिकाबेन हिने जैन धर्माच्या संस्कृतीनुसार 7वी दीक्षा घेण्यापूर्वी संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला। यावेळी आई वडील व बंधू यांच्या डोक्यावर तिने तांदूळ अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर जैन वस्तीमधील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना अरविंद भाई गुरुजी म्हणाले, धर्मगुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर रितिकाच्या जीवनात परिवर्तन झालं। राजेंद्र मेहता व शेफाली मेहता दाम्पत्याने केलेल्या संस्कारामुळेच वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर लगेचच धर्माचं कार्य करण्यासाठी ती तयार झाली। तिच्याकडून मानव कल्याणाचं काम व्हावं। मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शहा यांनी रितिकाबेन यांचा लवकरच निपाणी येथे चातुर्मास कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी कांतीलाल कोठडिया, नगराध्यक्ष सोनल कोठडिया, विजापूर महानगरपालिकेचे डे कमिशनर महावीर बोरण्णावर, मास्क ग्रुपचे सतीश वखारिया, मिलिंद मेहता, प्रतीक शहा, राजेश शहा, जवाहर शाह, अक्षय पुरात, सूरज राठोड, महिपाल शहा, सुचित स्वामी, संदीप माने, राहुल कोठारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।
चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।